हे चून आणि भाकर आणि जगातील सगळ्यात वेगळं शिवलिंग। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका समाधान। आणि ज्यांनी पार्ट 1 नसेल पाहिला आधी ते पार्ट 1 पाहून घ्या, नाही तर तुम्हाला समजणार नाही। जसं की मला आजपर्यंत समजलं नाही की वांग्याच्या भाजीत आलूच काऊन असते आणि आलूच्या भाजीत वांगच काऊन असते म्हणून। तर मित्रांनो, इथून सगळं काही दिसत होतं ते पण व्यवस्थित, पण दादाला मी तिथे उभं बरोबर वाटलं नाही, म्हणून त्यानं मला लहानपणच्या मिरच्या आणायला धाडल्या। लहानपणी हे मिरच्या मला लय आवडत होत्या, पण आता आवडत नाही, कारण एवढ्या मोठ्या उभ्या शिड्या सडायला लावल्या दादाने मला त्या मिरच्यासाठी। आलतो आम्ही आमच्या जुन्या जागेवर, जिथे मोर मगर सगळं झाडाने बनलेलं। आता आम्ही एवढ्या लवकर काऊन गेलो, कारण की इथे येणार होते माझे मामा मामी आजी आजोबा मावशी गिवशी सर्वजण। आम्ही एवढ्या सकाळी तर आलो, पण आतमध्ये देवाच्या गेलो नाही दर्शन घेण्यासाठी, कारण आता मामा मामी सर्वजण येते म्हटल्यावर त्यांच्यासोबत आशीर्वाद घेण्यासाठी जाणारच ना आम्ही। आणि इथे लागलो तो आम्ही बारीक, मला वाटलं 4-5 घंटे तर नक्कीच लागतील, पण नाही, अवघ्या अर्ध्या तासात आम्ही मंदिराच्या आंध्र एंट्री आणि मंदिराच्या आतमध्ये ज्याची भीती होती ना तेच झालं। मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती, पण चिंता नका करू भावांनो, आपला देवांचा देव म्हणजे महादेव आहे ना। खरं तर अशी शिवलिंग मी पहिली बार पाहिली आणि महादेवाचे चरणस्पर्श करून मी तिथून निघून आलो। आणि नंतर आलो आम्ही जेवण करण्यासाठी। इथे छानपैकी मामीने बेसन आणि भाकर बनवली होती। मेसचं जेवण करू करू बोर झालो होतो, म्हणून चांगली चव तोंडाला लागली। आणि माझ्या मामाचं पोरग पहिले जेवण करते आणि नंतर आम्हाला पाणी वाढते। इथे आल्याच्या नंतर आपल्या मामानं आपल्या मामीनं आपल्या मावशीनं सर्वांना मला खाऊ दिला। आता एवढ्या दिवसभर आम्ही फिरलो आणि आमची हालत लयच बेकार झाली होती। इथे सगळ्याच्या थोबाडावर 12 वाजले होते। खरं तर आता असं वाटत होतं की कधी हॉस्टेलला पोहोचतो आणि कधी नाही। आणि नाईटचं दृश्य एवढं खतरनाक होतं की काय सांगू, इथून पुणे शहर सर्व दिसत होतं। तर नंतर अजून एक बस बदलवली आणि आम्ही पोहोचलो आमच्या हॉस्टेलच्या दिशेने। तब्बल 8 वाजले होते आम्हाला हॉस्टेलवर येण्यासाठी। तर भेटू नंतरच्या व्लॉगमध्ये मित्रांनो, बाय।